नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं सदैव क्लासेसमध्ये. आज आपण पाहणार आहोत लाईव्ह इंग्लिश. हा एक आपल्या इंग्लिश ग्रामरचा एक पार्ट आहे, इंग्लिश ग्रामरचा एक भाग आहे आणि आपण जी एक सिरीज चालू केली आहे इंग्लिश ग्रामरची, त्याचा हा 6वा पार्ट आहे. बघा, इयत्ता 10वीसाठी महत्त्वाचा आहे, त्याचबरोबर सर्व वयोगटासाठी सुद्धा महत्त्वाचा पार्ट आहे. हे तुमच्या इयत्ता 10वीच्या नवीन पेपर पॅटर्ननुसार तुम्हाला जे काही रायटिंग स्किल्स असतात त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपरमध्ये त्यामध्ये सर्व इम्पॉर्टंट आहे, सर्वांसाठी इम्पॉर्टंट आहे. मराठी मीडियम, सेमी मराठी, इंग्रजी सगळ्यांसाठी. तर आपण सुरू करूयात. बरं, लाईव्ह इंग्लिश. लाईव्ह इंग्लिशमध्ये काय येतं, पहिल्यांदा त्याने दिलं आहे फॉर्म फिलिंग. म्हणजे आपण एखादा फॉर्म वगैरे भरतो तर ते फॉर्म फिलिंग आपल्याला दिलेलं आहे. फॉर्म फिलिंग इज अ स्किल. बघ, ही कला आहे. इट इज अ फंक्शनल स्किल अँड अ लाईफ स्किल. बरोबर, हे एक फंक्शनल स्किल आहे, हे कार्यात्मक अशी स्किल आहे, कला आहे आणि हे आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचं. कारण आता तुम्ही 10वीला, तर तुम्हाला 10वीला बोर्डाचा फॉर्म भरावा लागेल. तिथपासून तर तुम्हाला याच्या पुढे जेवढं काय असेल ते सगळं फॉर्म भरणं आहे. याचेसुद्धा अनेक प्रकार बघा. टुडे अ बिग अमाऊंट ऑफ डेटा इज कलेक्टेड ऑफलाईन अँड ऑनलाईन थ्रू फॉर्म्स. आता यातून माहिती मिळते, आपण कुठल्याही गोष्ट, आधार कार्ड हवं असेल आपला फॉर्म लागतो भरावाला, त्याचबरोबर तुम्हाला पॅन कार्डला फॉर्म भरावा लागतो. तुम्ही कुठे जाताना आता तर बऱ्याच ठिकाणी फॉर्म भरल्याशिवाय आपल्याला शाळेतसुद्धा फॉर्म भरावाच लागतो. तर यामध्ये काय होतं, तर बऱ्याचशी जी काही माहिती असते, बराचसा डेटा, बरीचशी माहिती आपण काय करतो, कलेक्ट होत असते. ऑफलाईन म्हणजे आपण जेव्हा पेपरवर वगैरे असं लिहितो तेव्हा त्याला ऑफलाईन म्हणतात, आणि ऑनलाईन म्हणजे आपण तेव्हा डायरेक्ट कम्प्युटर्सने टाईप करून एखादी माहिती पाठवतो. फ्रॉम अ टीडियस टास्क to an interesting task, the online tools have made form filling a unique experience. We will see how offline and online forms are filled and what steps are followed and what care is taken while filling the forms. तर आपल्याला काय करायचं बघा, तर आपल्याला दोन्ही गोष्टी पाहिजे, ऑफलाईन पण आणि ऑनलाईन पण. सहजासहजी ऑफलाईन फॉर्म भरणं हे थोडंसं टीडियस आहे, म्हणजे कठीण काम आहे. ऑनलाईन हे सोपं आहे. आपल्याला ऑफलाईन हे आवडतं, परंतु ऑनलाईन हे नक्कीच सोपं असतं. तर आपल्याला दोन्ही गोष्टी या ठिकाणी पाहिजेत. तर पहिले तुम्हाला काय दिलं बघा, प्रिपेअरिंग फॉर द फॉर्म फिलिंग प्रोसेस. आता एखादी फॉर्म भरायचा आपल्याला, ऑफलाईन असो ऑनलाईन असो, तर त्याच्या आधी आपल्याला काय महत्त्वाची माहिती पाहिजे, तर त्यासाठी आपण प्रिपेअर करणं, तयारी कशी करणार आपण, तर ती तुम्हाला याच्यामध्ये दिली बघा. तयारी काय करणार, पहिलं बघा काय दिलं आहे, गॅदर ऑल द इसेन्शियल इन्फॉर्मेशन. आता जी काही माहिती हवी आहे, इसेन्शियल महत्त्वाची माहिती तुम्हाला गॅदर करायची, गोळा करायची. गॅदर म्हणजे गोळा करायची. आता कोणती, पर्सनल आहे, प्रोफेशनल आहे, एज्युकेशनल आहे. वैयक्तिक माहिती, तुमचे व्यावसायिक माहिती, त्याचबरोबर शैक्षणिक माहिती तुम्हाला आधी गोळा करायची. कारण एखादा फॉर्म भरताना असं व्हायला नको की कुठेतरी माहिती तुम्ही कुठे ठेवली आहे कानाकोपऱ्यात आणि मी तुम्हाला शोधायची. तर ती सर्व माहिती आपल्याला आधी तयार पाहिजे. अगदी आपल्या आधार कार्डचा नंबर लक्ष आपल्या नसतो, तो सुद्धा तो आपल्याला महत्त्वाचा आहे बऱ्याच ठिकाणी फॉर्म भरताना. पुढे व्हेरीफाय नेम्स, ॲड्रेसेस, रेफरन्सेस, कॉन्टॅक्ट डिटेल्स टू बी एंटर. आता जेव्हा एखादी गोष्ट आपण एंटर करतो, एखादा फॉर्म भरतो, कुठलाही फॉर्म असू द्या, ऑफलाईन असू द्या, ऑनलाईन असू द्या, तो भरताना आपण नाव व्हेरीफाय केलं पाहिजे. कधी कधी चुकून नाव, जर आपण नावाच्या स्पेलिंग मिस्टेक केली, एखादी कानामात्रा वेलांटी चुकली किंवा स्पेलिंग मिस्टेक जरी झाली, तर ती गडबड आपल्याला पुन्हा दुरुस्त करणं कठीण पडतं. ॲड्रेस, आपला पत्तासुद्धा योग्य तो पत्ता दिला पाहिजे. तुम्हाला कोणता पत्ता विचारला आहे, तुमच्या करंट ज्या ठिकाणी राहत आहे तो पत्ता तुम्हाला विचारला आहे, किंवा तुम्ही गावाचा पत्ता, नेटिव्ह प्लेसचा पत्ता तुम्हाला विचारला, हे तुम्हाला नीट सांगता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. रेफरन्सेस असतात, कोणी तुम्हाला रेफर केलं आहे का या फॉर्मसाठी, किंवा एखादं तुमचा ओळखीचं कोणी आहे का, त्याचं तुम्हाला नीट लिहिणं गरजेचं असतं. कॉन्टॅक्ट डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स म्हणजे तर तुमचं, आता आपण कॉन्टॅक्ट डिटेल्स म्हणजे आपला मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी. तर मोबाईल नंबर, ईमेल आय डी हे सुद्धा योग्य देणं गरजेचं आहे. नाहीतर सर्व फॉर्म वगैरे भरला आणि एखादा नंबर चुकला देताना, तर सर्व काही आपलं जे काही आपण करतो ते सर्व त्याला कुठला अर्थ राहत नाही. नो द इन्फॉर्मेशन नॉट टू बी प्रोव्हाइडेड. आता काही काही माहिती ही लोकांना द्यायची नसते, कारण काही काही माहिती ऐच्छिक असते. काही काही माहिती कशी असते, ऐच्छिक असते, जी आपल्याला देण्याची गरज नसते. तर ती तुम्ही नाही दिली तरी चालते. शक्यतो काही काही गोष्टी आपल्याला इसेन्शियल देणंच गरजेचं असतं, तर काही काही गोष्टी आपण नाही दिल्या तरी चालतात. त्यानंतर गेट अ टेम्पलेट अँड क्रिएट अ मॉडेल फॉर्म. आता एखादी गोष्ट, मॉडेल फॉर्म, टेम्पलेट, आता हे एखादं म्हणजे
कधी कधी काय होतं, एखादा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे, त्या फॉर्म भरण्याच्या आधी आपण बरेच लोक काय करतात, त्याची एक फोटोकॉपी घेतात. फोटोकॉपी म्हणजे झेरॉक्स घेतात आणि झेरॉक्स घेऊन ते झेरॉक्स आधी भरतात. बाबा चुकलंय का कुठे की काय, म्हणजे समजा कधी चुकलं तर मग आपला रेग्युलर जो ओरिजिनल फॉर्म आहे तो चुकायला नको. अशा प्रकारे आपण त्याचं काय करू शकतो, क्रिएट अ मॉडेल फॉर्म, असा एक मॉडेल आपण त्याचं तयार करू शकतो. पुढे बघा, आता तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे. इथे काय दिलं तुम्हाला, फिलिंग आउट दी ऑफलाईन फॉर्म. फिलिंग आउट दी ऑफलाईन फॉर्म्स. ऑफलाईन फॉर्म्स आर फिल्ड इन पर्सन. हा वैयक्तिकरित्या भरला जातो, आपण जेव्हा स्वतःहून पेनने तो किंवा पेन्सिलने जसं भरतो त्याप्रमाणे. बरं बघा, हे जे काही लाईव्ह इंग्लिश आहे तुमच्या मराठी सेमीच्या इंग्रजीच्या पुस्तकातलं युनिट 2 जेव्हा सुरू होतं तेव्हा सुरुवातीलाच हे तुम्हाला लाईव्ह इंग्लिश वगैरे त्यांनी दिलेलं आहे. तर हे सर्व काही तुमच्या पुस्तकाचे स्क्रीनशॉट आहेत, तर तुम्ही त्यातून सुद्धा तुम्हाला जर काही दिसत नसेल यात तुमच्या पुस्तकातून तुम्ही पाहू शकता. हे सगळ्यांसाठी माझ्या मते महत्त्वाचं आहे. बरं, ऑफलाईन फॉर्म्स आर फिल्ड इन पर्सन, वैयक्तिकरित्या आपण भरतो. सम फॉर्म्स आर OMR. आता OMR म्हणजे काय, ऑप्टिकल मास्क रिकग्निशन अँड नीड टू बी फिल्ड इन युझिंग लेड पेन्सिल ओनली. तर काही काही फॉर्म हे फक्त आणि फक्त लेड म्हणजे साधी जी पेन्सिल असते आपली त्या पेन्सिलनेच भरायचे असतात. सम फॉर्म्स आर आस्क्ड टू बी फिल्ड इन युझिंग ब्लॅक इंक ओनली. तर काही काही जे फॉर्म असतात, काही काही जे आवेदनपत्र वगैरे असतात ते फक्त आणि फक्त काळ्या पेनानेच भरावे लागतात. ब्लॅक इंक, काळ्या शाईच्या पेनानेच भरावे लागतात. राईट नीटली अँड लेजिबली. आता तुम्ही जे लिहिताय ते तुम्ही नीट लिहिलं पाहिजे. लेजिबल म्हणजे लोकांना समजलं पाहिजे तुम्ही काय लिहिलंय ते, कारण जर तुम्ही जे लिहिलं तेच समोरचा व्यक्ती वाचणार आणि त्या प्रकारे तो त्याच्याकडे नोंद करणार. तुम्ही नीट लिहिलं, समोरची व्यक्ती नीट नोंद करेल आणि तुमचं डेटा योग्यरित्या जमा होईल. यूज अ ब्लँक टेम्पलेट ऑर फोटोकॉपी ऑफ द फॉर्म टू अवॉइड मेसिंग अप विथ द ओरिजिनल फॉर्म. तुम्हाला मगाशी सांगितलं मी की जो ओरिजिनल फॉर्म असतो त्याची आपण काय करायची असते, एखादी फोटोकॉपी काढली तर ती फोटोकॉपी म्हणजे झेरॉक्स आपण जर घेतली आणि ती जर त्याच्यावर सराव केला तर तुम्हाला त्या ओरिजिनल फॉर्ममध्ये कधी चुका व्हायच्या आधी तुम्हाला जाणू शकतं. नाही तर काय होतं की एकच ओरिजिनल फॉर्म आपण मेहनतीने आणलाय आणि त्यात चुका झाल्या की तो फॉर्म रिजेक्ट होतो, तो घेत नाही. मग अशा प्रकारे आपण त्याची फोटोकॉपी काढून घ्यायची. त्यामुळे फोटोकॉपी 1-2-3 फोटोकॉपी घेऊन झेरॉक्स घेऊन त्याची आपण सराव करू शकतो. रीड द फॉर्म फुल्ली बिफोर स्टार्टिंग टू राईट. कुठलाही शब्द लिहायच्या आधी, एकही वाक्य किंवा शब्द लिहायच्या आधी, काही अक्षर लिहायचे आहे, तुम्हाला तो फॉर्म पूर्णपणे वाचायचा आहे. काय करायचा आहे, तो वाचायचा आहे. गॅदर ऑल एसेन्शियल इन्फॉर्मेशन. जी काही माहिती आपल्याला हवी ती आधी जमा करा, नंतर भरायला बसा. नाहीतर एक माहिती भरतोय, उठतोय जागेवरून, दुसरी माहिती जमा करायला जातोय, दुसरं काहीतरी कागदपत्र आणायला जातोय, असं नको आहे. कीप द कॉपी ऑफ डॉक्युमेंट्स टू बी अटॅच्ड हँडी. जे काही त्या फॉर्मसोबत जे काही हवं ते सुद्धा तुमच्या सोबत पाहिजे, म्हणजे ते तुम्हाला पटकन बरं पडेल. त्या कारण फॉर्मसोबत त्या फॉर्मला सपोर्टिंग डॉक्युमेंट्स आपल्याला लागतात, ते सुद्धा आपल्याला देणं गरजेचं असतं. कम्प्लीट एव्हरी स्पेस इन द फॉर्म. आता फॉर्ममध्ये जे जे काही दिलं आहे, जे जे काही ब्लँक आहे ते तुम्हाला भरायचं आहे, ते तुम्हाला देणंच आहे. आणि बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच फॉर्ममध्ये अशा प्रकारे स्टार मार्क असतो, ज्यामुळे जे काही मेंडेटरी असतं, आवश्यक असतं. प्रूफ रीड एव्हरीथिंग दॅट यू हॅव रिटन. आता लिहिल्यानंतर पुन्हा एकदा वाचा की आपण योग्य लिहिलेलं आहे की नाही, कुठे स्पेलिंग मिस्टेक झाली, कुठे एखादा आकडा चुकला आहे, कुठे जन्मतारीख चुकली का चुकून वगैरे आपल्याकडून, ते सर्व आपल्याला पाहायचं आहे. साइन द डॉक्युमेंट्स टू बी अटॅच्ड अँड राईट द पर्पज ऑफ ॲप्लिकेशन अंडर युअर एव्हरी सिग्नेचर. तर ही पूर्वीची पद्धत झाली, आता यात बरेचसे बदल काही प्रमाण झालेले आहेत. तर साइन द डॉक्युमेंट टू बी अटॅच्ड. आता जे काही डॉक्युमेंट तुम्ही अटॅच करताय सोबत, त्याच्यावर त्याची झेरॉक्स असते, थोडक्यात फोटोकॉपी असते, तर ती तुम्हाला सही करायची आहे. आणि तो फॉर्म कशासाठी पाहिजे हे सुद्धा तुम्हाला इथं लिहायचं असतं. डू नॉट स्टेपल युअर फोटोग्राफ, यूज ॲडेसिव्स. फोटोग्राफ जो आपला आहे, आपला जो आपण त्याला जो फोटो लावतो, आपला पासपोर्ट साईज फोटो असा असतो, तो तुम्हाला स्टेपल करायचा नाही आहे. स्टेपल करायचं नाही, स्टेपलर वापरायचं नाही त्या ठिकाणी, तर तुम्हाला ॲडेसिव्ह वापरायचं. ॲडेसिव्ह म्हणजे काय, आपण त्याला सोप्या भाषेत गम म्हणतो. तर फेविकॉल वगैरे किंवा एखादं कुठलंही ॲडेसिव्ह गम वापरून त्याला चिटकायचं आहे. साइन ॲट प्लेसेस ओनली इफ इट इज आस्क्ड. जिथे जिथे विचारलं आहे तिथेच तुम्हाला सही करायची आहे, भलत्या ठिकाणी आपल्याला सही करायची नाही. फिलिंग आउट दी ऑनलाईन. आता हे झालं ऑफलाईन, आता आपण पाहणार आहोत ऑनलाईन. तर ऑनलाईनमध्ये नेमकं काय कुठे बदल आहे बघा. ऑनलाईन फॉर्म्स आर फिल्ड युझिंग अ कम्प्युटर ऑर अ मोबाईल. तुमच्या कम्प्युटरवर किंवा मोबाईलवर हे फॉर्म भरले जातात.
आणि त्यासाठी तुम्ही ऑनलाईन असणं गरजेचं आहे. तुम्हाला इंटरनेटचं कनेक्शन पाहिजे, ते सुद्धा चालू पाहिजे. गुड डेटा कनेक्टिव्हिटी इंटरनेट इज द प्री फॉर फिलिंग ऑनलाईन फॉर्म. तर तुमच्याकडे जो डेटा आहे, हा डेटा तुमचा कसा पाहिजे, गुड डेटा कनेक्टिव्हिटी म्हणजे इंटरनेट आपलं चांगलं पाहिजे आणि ते चांगलं व्यवस्थित इंटरनेटची जी सोय आहे ती चांगली पाहिजे आणि तुमच्या कनेक्टिव्हिटी म्हणतो आपण त्याला, कारण ते त्याचा डिस्टर्ब नाही झालं पाहिजे, मध्येच आपला नेट जातं येतं असं नाही चाललं पाहिजे. पुढे यूज अ ब्लँक टेम्पलेट ऑर प्रिंट आउट ऑफ द फॉर्म टू अवॉइड टाइम डिलेज. आता बऱ्याच वेळा एखादा फॉर्म भरायच्या वेळेस आधी तुम्ही काय करू शकता, ब्लँक फॉर्मची प्रिंटआउट घेऊ शकता. ती ब्लँक फॉर्मची प्रिंटआउट घेऊन आपण सराव केला की जो फॉर्म भरलाय तो आपण पटापट टाईप करू शकतो. आणि बऱ्याच फॉर्ममध्ये टाइम लिमिटसुद्धा असतो, त्या टाइम लिमिटमध्ये तुम्हाला फॉर्म जमा करावा लागतो, सबमिट करावा लागतो. रीड द फॉर्म फुली बिफोर स्टार्टिंग इट टू फिल अप. फॉर्म भरायच्या आधी वाचून घ्या. गॅदर ऑल इसेन्शियल इन्फॉर्मेशन, सगळी माहिती जमा ठेवा. स्कॅन अँड सेव्ह द कॉपी ऑफ डॉक्युमेंट्स, फोटोग्राफ्स, सिग्नेचर टू बी अटॅच्ड इन स्मॉल साईज अराउंड 10 KB टू 100 KB साईज. तर जे काय आता बघा, ऑनलाईन फॉर्ममध्ये पण डॉक्युमेंट्स लागतात, पण ते डॉक्युमेंट्स आपल्याला स्कॅन करून पाठवायचे असतात. तर जे हवं आहे ते आधीच स्कॅन करून आपल्याला ठेवायचं असतं, नाही तर फॉर्म भरताना ते आपल्याला स्कॅन करता येत नाही. तर जे काय डॉक्युमेंट्स हवेत, फोटोग्राफ हवे ते किंवा सिग्नेचर वगैरे सगळं आपल्याला आधीच स्कॅन करून ठेवायचं असतं आणि त्यांना आपल्याला स्मॉल साईजमध्ये, सर जनरली प्रत्येकाची एक साईज प्रत्येक साईटवर मेन्शन केली असते, 10 KB किंवा 100 KBच्या मध्यंतरी सहसा साईज असतात प्रत्येकाच्या साईटनुसार. फिल इन ऑल द मॅन्डेटरी फील्ड्स इन द फॉर्म मार्क्ड विथ स्टार किंवा ॲस्टरी ज्याला म्हणतो आपण. तर असं जे चिन्ह असतं हे स्टार म्हणतो थोडक्यात. तर अशा प्रकारचे जे काही असतात ते तुम्हाला मॅन्डेटरी आहे, तुम्हाला भरावेच लागतात, त्याशिवाय तुमचा फॉर्म सबमिट होतच नाही. इन इफ समथिंग इज नॉट ॲप्लिकेबल टू यू, मार्क स्पेसेस ॲज NA ऑर 0. जर आपल्याला एखादी गोष्ट आपल्यासाठी ॲप्लिकेबल नाही, जर तुमच्यासाठी नाही येते, तर इथे NA लिहायचं. NA म्हणजे नॉट ॲप्लिकेबल किंवा 0 लिहायचं. अटॅच फोटो, सिग्नेचर, PDF ऑर JPEG इमेजेस व्हेरेवर आस्क्ड. ज्या ठिकाणी जे हवं आहे ते तुम्हाला तिथे अटॅच करायचंच आहे. फोटो असू दे, सिग्नेचर असू दे, एखादं PDF असू दे. PDF म्हणजे पोर्टेबल डॉक्युमेंट फाईल किंवा JPEG, आपले जे फोटो वगैरे असतात ते याच फॉर्मॅटमध्ये सेव्ह झालेले असतात, तुम्ही पाहू शकता. प्रूफ रीड वन्स अगेन बिफोर सबमिटिंग. सबमिट करायच्या आधी पुन्हा एकदा वाचून घ्या, तुम्हाला ते कळेल. नेव्हर सबमिट युअर पासवर्ड ऑनलाईन. तुमचा पासवर्ड कधीही कोणाला सबमिट करायचा नाही ऑनलाईन कुठेही. नेव्हर क्लिक रिमेंबर बटन व्हाईल फिलिंग फॉर्म्स. बऱ्याच वेळा एखादा आपण जेव्हा युजर ID आणि पासवर्ड टाकतो त्यावेळेस आपलं साईट आपल्याला विचारते रिमेंबर पासवर्ड, तर कधी तो रिमेंबर पासवर्डवर क्लिक करायचं नाही. डू नॉट डिस्क्लोज सेन्सिटिव्ह इन्फो लाईक युअर बँक डिटेल, क्रेडिट कार्ड डिटेल्स अनलेस द पेज इज सिक्युअर्ड. अ ग्रीन लॉक साइन appears इन ॲड्रेस बार ऑफ द सिक्युअर्ड पेजेस. तर तुम्हाला तुमच्या बँकेची माहिती वगैरे कोणाला द्यायची नाही आहे. जर ते पेज सिक्युअर असेल आणि पेमेंट पेज असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ती देऊ शकता. त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ग्रीन लॉक वगैरे त्या ठिकाणी पाहायला मिळतो. डू नॉट गेट रिडिरेक्टेड ऑर फिशिंग साईट्स ऑर फेक साईट्स. बऱ्याच वेळा चुकीच्या साईट्स वगैरे त्या ठिकाणी आपल्याला जायचं नाही आहे. एखाद विंडो ओपन केल्यानंतर दुसऱ्या आणखी 2-3 विंडो ओपन होते, आपल्याला लगेच क्लोज करायचे असतात. गो बॅक इफ यू सी अ रेड वॉर्निंग मेसेज. रेड वॉर्निंग मेसेज आला तर बॅक करा. डू नॉट गो बॅक एल्स देअर इज डेंजर ऑफ लुझिंग डेटा. विनाकारण आपल्याला पाठीमागे जायचं नाही, नाही तर आपला पूर्ण जो काही डेटा आहे तो पूर्णपणे लूज होऊ शकतो, जाऊ शकतो. पुन्हा तुम्हाला ती मेहनत करावी लागेल. क्लिक सबमिट बटन ओनली इफ यू आर शुअर. जर सगळं तुम्ही समजा हा फॉर्म आहे, हा फॉर्म भरला, जर हा फॉर्म तुमचा योग्य असेल तुम्ही काय करू शकता, सबमिट करू शकता. बघा हा तुमचा ॲडमिशन फॉर्म आहे आणि हा सुद्धा तुमचा ॲडमिशन फॉर्म तुम्हाला दिलेला आहे. हा तुम्ही ऑनलाईन समजा ऑफलाईन समजा. बघा स्टुडंट्स नेम या ठिकाणी तुम्हाला दिलं आहे, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. या ठिकाणी एक फोटो तुम्हाला अटॅच करायचा, इथे अपलोड करा किंवा अटॅच करा. फादर्स नेम वडिलांचं नाव, मदर्स नेम आईचं नाव. बघा आधी फर्स्ट नेम, मिडल नेम आणि मग सर नेम. ॲडमिशन सॉर्ट टू क्लास. आता कोणत्या क्लासला, आता हा बघा हा जो फॉर्म आहे हा ऑनलाईन फॉर्म आहे, कारण इथे सिलेक्ट दिलं आहे. ते तुम्ही जेव्हा क्लिक कराल इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन येतील, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, FY, SY जे असेल ते, फर्स्ट इयर, सेकंड इयर किंवा जे असेल तुम्हाला ते. त्यानंतर नीट नीट ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी. तुम्हाला बस हवी, जी काही ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी हवी की नाही, येस ऑर नो तुम्ही करा. आता फॉर्म हा शाळेचाच आहे थोडक्यात. स्टुडंट्स डिटेल्स. आता ॲड्रेस, या ठिकाणी पत्ता लिहायचा आहे,
मेडिकल हिस्ट्री काय आहे का, कुठला प्रॉब्लेम आहे का, इफ एनी इथे लिहिलं बघा, इफ एनी. नेम ऑफ द लास्ट स्कूल अटेंड, कोणत्या शाळेत आधी पूर्वी होतात, जर याच शाळेत पूर्वी होतात त्याच शाळेचं नाव टाकायचं असतं, कारण बऱ्याच शाळांमध्ये दरवर्षी ॲडमिशन घेण्याची पद्धत असते. डेट ऑफ बर्थ टाका इथे. इथे क्लिक केलं की तुम्हाला दिनांक येईल 1 पासून 31पर्यंत. इथे तुम्हाला महिने येतील जानेवारीपासून, म्हणजे असे सरळ रेषेत येतील ते या ठिकाणी असे जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत, आणि इथे इयर येईल. आता हे इयर तुमचं येईल जे तुमचे डेट ऑफ बर्थ आहे त्या ठिकाणी येईल. प्लेस ऑफ बर्थ तुम्हाला ॲड करायचं आहे, तुमचं जन्म ठिकाण ॲड करायचं आहे. पास्ट क्लास, तुम्ही पूर्वी कोणत्या क्लासमध्ये होतात ते तुम्हाला यायचं आहे. क्लासमध्ये येता. स्किल्स टॅलेंट ऑफ द चाइल्ड, काही वेगळं काही कला आहे का त्याच्यामध्ये, कुठल्या खेळात भाग घेतला आहे किंवा कुठलं एखादं त्याला बक्षीस मिळालं आहे, कुठे काय त्याला गाण्याची कला आहे, डान्सर आहे, सिंगर आहे वगैरे. मग इथे जेव्हा तुम्ही नेक्स्ट क्लिक करा इथे, तेव्हा तुमच्याकडे पुढचा फॉर्म येईल अशा प्रकारे. मग इथे पॅरेंट डिटेल टाकायचे आहेत. फादर्सचं क्वालिफिकेशन, वडील किती शिकलेत, त्यांचा ऑक्युपेशन काय करतायत, ते व्यवसाय आहे किंवा नोकरी आहे किंवा जे असेल ते. मोबाईल नंबर वडिलांचा इथे टाकायचा, इथे वडिलांचा ईमेल आय डी. आता बघा इथे स्टार मार्क नाही, त्यामुळे इथे ईमेल आय डी असेल तर टाका, नसेल टाका, नसेल तर नका टाकू, इथे ऑप्शनल असतं. मदर्स क्वालिफिकेशन, आईचं शिक्षण काय झालं ते. ऑक्युपेशन, आई काय करते ते लिहायचं इथे. मोबाईल नंबर आईचा ईमेल आय डी तुम्हाला द्यायचा आहे. नेम ऑफ ब्रदर ऑर सिस्टर स्कूलिंग हिअर, तर या शाळेमध्ये जे तर शिकतात, इफ एनी, जर या शाळेत कोणी शिकत असेल, 1 किंवा 2 त्यांची संख्या लिहायची, कितवीला शिकतायत ते लिहायचं, आणि कधीपासून शिकतात ते तुम्हाला लिहायचं आहे. रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, आता या फॉर्मबरोबर तुम्हाला काय काय करायचं आहे, काय अपलोड करायचे बघा. अपलोड दी स्कॅन्ड कॉपीज ऑफ दी फॉलोविंग डॉक्युमेंट्स. आता आधी काय करायचं, हे डॉक्युमेंट्स तुम्हाला स्कॅन करून रेडी ठेवायचे. लिव्हिंग सर्टिफिकेट पहिल्या शाळेचं, मार्कशीट लास्ट इयरची, बर्थ सर्टिफिकेट तुमचा जन्म दाखला, आणि आधार कार्डची कॉपी, त्याचं तुम्हाला करायचं. सगळं केलं, हा फॉर्म भरला की ते हे सर्व डॉक्युमेंट इथे सबमिट करा. हे सर्व अटॅच करण्याचं तुम्हाला पूर्ण विंडो वगैरे येईल, आणि मग तुमचा फॉर्म हा सबमिट होईल. आता हे जेव्हा तुम्ही स्वतःहून कराल तेव्हा तुम्हाला या गोष्टीची सर्व माहिती होईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आणि महत्त्वाचं म्हणजे तर की हा जो काही पार्ट आहे हा सर्वांसाठी इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तो तुम्ही नीट अभ्यासा आणि प्रॅक्टिस तुम्ही करा. धन्यवाद.